आकाश खूप चांगला मुलगा आहे आणि त्यात आपल्यासारख्या माणसांशी आमचा संबंध जुळणार हा दुग्ध शर्कराच योग आहे. आकाशने तुम्हाला सगळं सांगितलं असेलच. नाही म्हणजे ह्या दोघांना लग्न करायची खूपच घाई आहे. म्हटलं मग आपणही पुढची बोलणी करायला हवी ना आता. म्हणजे लग्न कसं अगदी. एक मिनिट हा मनू, जा जाऊन चहा घेऊन ये जा. चुकलं असेल तर माझ्याकडे काय शिक्षा आहे तुम्हाला कळलंच असेल गद्रे. हो कळलं. पुन्हा चूक करायची नाही कधीच. हो तुम्ही स्पष्ट बोलायला सांगितलं म्हणून माफ करा, जरा स्पष्टच बोलले. सुरेखा तू जरा आज जातेस? हो अगं मनूला मदत होईल तुझी. खरं तर आम्हालाही हेच सांगायचं होतं. स्पष्ट बोललेलं चांगलं असतं. आणि मला जे बोलायचं होतं ना ते त्यांनी एका झटक्यात सांगून टाकलं. खरं तर आमचंही म्हणणं तेच आहे. अहो इतक्या वर्ष मी विवाह मंडळ चालवते तेव्हा बघते ना हुंड्यापायी किती मुलींचे जीव जात आहेत आणि तेच आम्हाला नकोय. सर तो गद्रे वकील आहे ना मंगेशचा विश्वासू, तो आला होता इथे. त्याचं आणि मंगेशचं बोलणं ऐकलं मी. तो म्हणत होता की म्हणजे गद्रे वकील मंगेशला सांगत होता की आपल्याला यातून बाहेर कसं पडता येईल. मंगेशने त्याचं बोलणं थांबवलं आणि तो म्हणाला की मी माझा गुन्हा कबूल करणार आहे. तो मंगेश त्याच्या ताब्यात आहे. डोळे गेलेत बिचाराचे, माहिती आहेत ना तुम्हाला. काय करणार तो बिचारा. हे म्हणजे नख काढलेल्या वाघाच्या गळ्यात दोरी बांधून रस्त्यावरनं फिरवण्याची मुर्दमकी गाजवतोय तुमचा तो आकाश. तो तुमचा पाहून घेईन मी. काळजीच करू नका. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा. संपत जी साहेब, तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी टाकतोय. त्या गद्रे वकिलावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. होय साहेब. आता हे लग्न नक्की, निदान आमच्याकडनं तरी. आमच्याकडूनही. अहो आता जिचं लग्न ठरलंय तिला आनंदाची बातमी देऊया ना. हो बोलावते. मनू, ए मनू, आता झालं ना तुझ्या मनासारखं. मग आता आज बघू. चला आता लग्नाच्या तयारीला लागायचं. काय ग? आणि हो तो टेन्शनवरचा मी जो उपाय सांगितलाय ना तो करायचा. ये रे माझ्या मागले. मंगेश जिवंत आहे. आकाशने अरेस्ट केलं त्याला. अगं मग ही चांगली गोष्ट आहे की. म्हणजे एकतर तो जिवंत आहे आणि आकाशच्या कस्टडीतही आहे. अरे मग तुला इतकं घाबरण्याचं कारण काय? कारण आहे काका. मी त्याला मारल्यामुळे त्यांनी त्याचे डोळे गमावलेत. आंधळा झालाय तो आणि हे तो कधीच नाही विसरणार. तू वेळीच बाहेर पड, नाहीतर मी तुला सांगितलं होतं परतीचे मार्ग बंद आहेत. त्यामुळे रिलॅक्स नव्हे. तू तुझ्या जागेवर जाऊन बस. मी इथेच बसतो अंधाराला कवटाळून. मी कुठेही पळून जाणार नाही नमिता.